नमस्कार, मी तानाजी पिंपळे, प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था तेर संचलित लिटल फ्लॉवर स्कूल या शाळेचे संस्थापक अध्यक्ष। आज आपण समय संघर्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून तेर या ग्रामीण आणि मागास असणाऱ्या या ग्रामीण भागातील एक अत्युच्च यश संपादन केलेल्या आपण एका विद्यार्थिनीचा या ठिकाणी सत्कार केला आहे। अपेक्षा खारडे नावाची ही विद्यार्थिनी आहे, जिला या ठिकाणी 10वी SSC परीक्षेमध्ये 100% 100% गुण तिला मिळालेले आहेत। त्यामुळे तिला त्या ठिकाणी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी, त्याचप्रमाणे तिने जे यश या ठिकाणी संपादन केले, तिने जे या ठिकाणी कष्ट घेतले अभ्यास करून, त्याचा एक गुणगौरव म्हणून आम्ही त्या ठिकाणी शाळेच्या वतीने एक छोटेखानी सत्कार या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांचे या ठिकाणी आई वडील माननीय खराडे डॉक्टर आहेत, त्याचप्रमाणे तिचे चुलते आहेत दादा, दोघांनीही या दोघांचाही या अपेक्षाच्या यशामध्ये प्रचंड मोठा वाटा आहे। त्यांचंही या ठिकाणी आम्ही शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो। त्यांचंही या ठिकाणी आपण लोकांना प्रेरणा कशी मिळेल, लोक यांच्याकडून सुद्धा प्रेरित झाली पाहिजे, यांनी नेमकं अपेक्षाला कशा पद्धतीने घडवलंय हे त्यांनी या ठिकाणी 2 शब्दात मांडावं अशी मी विनंती करतो। त्यामुळे तिचे पॅरेंट्स आणि ती स्वतः आपल्याला कशा पद्धतीने पुढे गेली त्याबद्दल छोटंसं मार्गदर्शन करेल। थँक्यू। पुणे शाळेमध्ये होती? मी धाराशिव येथील अभिनव इंग्लिश स्कूल मध्ये होते। अभिनव इंग्लिश स्कूल? हो। तिथे अभिनव इंग्लिश स्कूलचं पुणे सरांचं चांगलं मार्गदर्शन, गायडन्स भेटलं? म्हणजे जवळपास सगळेच शिक्षक सगळे चांगले होते, सगळ्या सब्जेक्टचे, सायन्सचे पण, मॅथ्स, बाकीचे लँग्वेजेस सगळे व्यवस्थित होते एकदम। विशेष सहकार्य एखादे शिक्षक असतील विशेष म्हणजे लक्ष, हुशार विद्यार्थी पण जास्त लक्ष देतात, असे कोणते एखादे शिक्षक नाव? म्हणजे क्लास टीचर प्रमिला मॅडम, ते आम्हाला मराठीला होते। नंतर केमिस्ट्रीचे आकाश देशवानी सर, त्यांनी व्यवस्थित एकदम शिकवायचे। काय तो ट्युशन लावले होते का? हा, समाधान कोचिंग क्लासेस, ते मी 4च महिने होते त्या क्लासमध्ये, पण मॅथ्स आणि सायन्स साठी खूप फायदा झाला माझा ट्युशन मध्ये। आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे विद्यार्थी पाहत आहेत किंवा विद्यार्थ्यांचे पालक पाहत आहेत, तर अभ्यास कशा पद्धतीने करावा, काय सांगता येईल तुला? तो 100% मार्क घेतले, अभ्यासाची पद्धत कधी करावा, कोणत्या वेळेत करावा, काय सकाळी जर अभ्यास करायचा असेल तर सहजासहजी मॅथ्सच करावा, मॅथ्स। आणि दुपारी जेव्हा जास्त झोप येते तेव्हा पण मॅथ्स, आणि इतर वेळी जेव्हा आपला मूड फ्रेश असतो तेव्हा सायन्स, असे विषय केला तर बरं राहतंय। पालकांनी फक्त जास्तीत जास्त लक्ष द्यावं, कारण की 9वी 10वीच्या पिरियड मध्ये खूप डिस्टर्ब असतात जास्त करून। मग त्यांनी अभ्यास करत आहेत का व्यवस्थित ते पाहावं एकदा, आणि स्टुडंट्सनी जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावे 10वी साठीचे सगळ्याच सब्जेक्टचे। आणि मॅक्झिमम असा प्रयत्न असावा की त्या पेपर्स मध्ये 95+ मार्क घ्यावे। सगळ्या युनिट टेस्ट जे असतात, सराव परीक्षा ज्या असतात, त्यात स्कोर सेम राहू द्यावा, म्हणजे पुढेच फायनल एक्झामला चांगला स्कोर येतो। पहिल्यांदा पिंपळे सरांचे मनपूर्वक अभिनंदन किंवा धन्यवाद। अपेक्षेच्या यशाची सुरुवात अगदी सरांपासूनच आहे। तिचं शिक्षण अगदी पहिलं शिक्षण किंवा पहिलं अक्षर ज्याला म्हणतो ते सरांच्या शाळेतच सुरुवात झालेली आहे। तिची 3 वर्षे शाळा सरांकडेच झाली। जो बेस असतो, ज्या बेसिक गोष्टी असतात, त्याची सुरुवात सरांपासूनच झालेली आहे। त्याच्यामुळं या यशामध्ये खरोखर यशाचा वाटा सरांचा पण आहे, आणि ज्या यशासाठी आपण प्रयत्न करतो त्या यशाचं अभिनंदन, कौतुक करायला मिळतंय, हा सरांसाठी पण एक खूप आनंदाचा क्षण आहे। आपल्या शाळेत शिकलेला विद्यार्थी आज 10वीला म्हणा, 12वीला म्हणा 100% मार्क घेतोय, चांगल्या प्रयत्नानं, चांगल्या यशानं तो आपल्यासाठी एक यश कमावतोय, ही प्रत्येक शिक्षकासाठी एक आदर्श आणि चांगली गोष्ट असते।
पाया सुरुवातीपासून चांगला असेल तर यश मिळण्यामध्ये फार अडचणी येत नाही. हे त्यांनी सरांच्या त्यानं जो शिक्षणामध्ये पाया हो त्यानं जो पाया बांधला, बेसिक पाया बांधला, त्याची एक इमारत आहे 100% हो बरोबर मार्क घेणे. बिलकुल. बरं, आता तुमची मुलगी त्याच्याविषयी काय सांगाल? अभ्यास कसं करत होती, वेळ देत होती? बरेच विद्यार्थी इतर हे पाहिजे ते पाहिजे, शाळेत जाताना पैशाची मागणी असते, पाकिट मनी, बरोबर आहे. ह्याच्याविषयी काय सांगाल? पाकिट मनी पैसे मागत होते का? अगर अभ्यासात किती वेळ देत होते? नाही, दोन्ही लेकराबद्दल खरोखर म्हणजे अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. अजून घरीवरून आलं. दोघांनी त्याचं पण यश पाहून घरीवरून आलं. कुण्याही पालकाला होत असते निश्चितच. मुलाची 12वी झाली, मुलीची 10वी झाली. दोघांनाही अजून 1 रुपया मागून माहित. अजून दोघाही मुलांना चहा पिऊन माहित नाही. म्हणजे चहा कसा असतो, त्याचं 19 वर्ष वय झालं, हिचं 16-17 वर्ष झालं. चहाची टेस्ट कशी असते हे अजून दोघांना पण माहित नाही. धन्यवाद सर. निश्चितच अशा मुलाचा कुणी पालकाला अभिमानच असतो. मॅडम, तुमच्या अपेक्षा 100% मार्क घेऊन पास झाली, काय सांगाल त्याच्याविषयी? खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ती मार्क भरपूर घेईल हे माहित होतं, पण 100% हा आकडा आमच्यासाठी खूप आनंदाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ते मूलतः हुशार आहे आणि तिनं कष्ट घेतले आहेत ह्यासाठी, खरोखर मनापासून कष्ट घेतले आहेत आणि त्यासाठी तिनं नेहमी किंवा शेवटच्या वेळेला तरी क्वेश्चन पेपरचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. अपेक्षा ना, आता पुढं काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? पुढं काय हो? तिनं तसं बघितलं तर माझ्या मते की तिनं सर्व फील्डमध्ये फिट होऊ शकते, पण असं वाटतं की डॉक्टर व्हावं ते. त्यापेक्षा तुला काय होतं? तू शिक्षण तू चांगला आहे, 100% मार्क घेतलेस, 12वीला पण चांगलेच मार्क पडतील निश्चितच. तर 12वीच्या नंतर तुझं एखादं काही गोल असेल, ध्येय काय करायचं ठरवलं? आतापासून काय ठरवलंय का 12वीच्या नंतर ठरवलं? नाही, आता ठरवलेलं आहे मला डॉक्टरच बनायचं. माझे वडील देखील डॉक्टर आहेत. मग माझी पहिली प्रेरणा माझे वडीलच होते. वडिलांना एमबीबीएस नाही करता आलं, मग मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी त्यांची तरी इच्छा असेल आपण एमबीबीएस झालो असतो तर. मग मला असं वाटतं की मी त्यांचं स्वप्न पूर्ण करावं. वडिलांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी. निश्चितच तुझं एमबीबीएस व्हायचं स्वप्न निश्चित साकार होईल. आमच्या चॅनल कडून तुला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 100% मार्क ऑब्विसली एक चांगलं कॉन्फिडन्स बूस्टर आहे. सो जस्ट 11-12चं सिलेबस एक्सप्लोर खूप करायचं आहे, त्यासाठी एक चांगलं कॉन्फिडन्स बिल्डर आहे 100%. तू ठरलं भाऊ आहे तुझं. तुझं शिक्षण 10वी पासून तर तुझा प्रवास कसा आहे? 10वी पर्यंत थोडं एका लेवल पर्यंत असते, पण 11वीला जसं जातो लिमिटेशन्स नाहीत राहत. म्हणजे क्षेत्र खूप जास्त वाढत जातात आणि आपल्याला एक्सप्लोर करावं. आपण खूप एक्सप्लोरेबल माइंड बनते आपलं खूप जास्त. मग आता काही जणांचा अंदाज चुकतो, काही जणांचा अंदाजा बरोबर येतो. आता माझा पहिल्या अटेम्प्टला माझा थोडा अंदाज एक गडबड झाला, बट सेकंड अटेम्प्टला सगळं ठीक राहिलं. इंजिनिअरिंगला तुझं ऍडमिशन झालं, दीदी मेडिकल साईडला चालली, वेगवेगळ्या साईड. त्याविषयी काय वाटतं? दीदीची अपेक्षा आहे डॉक्टर हो. आता सगळ्यांचं वेगवेगळं इंटरेस्ट. मला मॅथ्स फील्ड विषयी फॅसिनेशन वाटलं, हिला मेडिकल विषयी. अपेक्षा तू सध्या IIT ला ऍडमिशन घेतोय, 11वी-12वीची तयारी कशी केली? आमच्या प्रेक्षक साठी काय सांगू? आता एका पर्टिक्युलर मेथड नाही. आता सगळे स्टुडंट वेगळे असते, सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टीने रिझल्ट मिळतो.
म्हणून एक गरजेचं नाही की मी ज्या मेथडने केलं त्याच्याने सगळ्यांना रिझल्ट मिळावा. सगळ्यांची वेगवेगळी मेथड असते. ते 11th ला एंट्री मारली, एक्सप्लोर करावं लागतं की मला कोणत्या मेथडने आउटपुट मिळतंय. पण तू कशी केली तू कशी केली काय सांगते? आता एक माझी मेथड तरीच होती, फक्त करत गेलो फक्त. आता कशा टाइम टेबल हे काय टाइम अभ्यास कधी करावा त्याचं काय असं शेड्यूल काय केलं होतं का? हा अभ्यास फक्त उशिरा रात्रीपर्यंत जास्त करू नये फक्त. म्हणजे लवकरात लवकर झोपावं, लवकरात लवकर उठावं, तेवढंच. सकाळी लवकर केलेलं चांगलं. हम्म. चितत धाराशिव जिल्ह्यातील तेर सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विकासात गुणवंत बहीण भावाला तुमच्या समय संघर्ष न्यूज चॅनल कडून भावी आयुष्यासाठी तुमच्या भावी करिअर साठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.